1200 वायरमन या विद्यार्थ्यांची CBT एक्झाम आता होणार आहे. तर प्रथम सर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण 30 नमुना प्रश्न सोडविणार आहोत. प्रथम वर्षामध्ये जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण 30 प्रश्न सरावासाठी या ठिकाणी निवडलेले आहेत आणि ते 30 प्रश्न आपण सोडवणार आहोत. या अगोदरच्या टेस्टमध्ये आपण नमुना 10 प्रश्न निवडलेले होते. तर आजच्या या टेस्टमध्ये आपण 30 प्रश्न निवडलेले आहेत. पूर्ण 1 वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित आपण प्रत्येक टॉपिकवरती सिलेक्टेड प्रश्न येथे या ठिकाणी निवडलेले आहेत. प्रॅक्टिस टेस्ट फॉर ऑनलाईन CBT एक्झाम फर्स्ट इयर वायरमन. यामध्ये पहिला प्रश्न आपला असणार आहे, व्हॉट इज द व्होल्टेज ग्रेडिंग रेंज ऑफ हाय व्होल्टेज. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 0 व्होल्ट ते 250 व्होल्ट, 650 व्होल्ट ते 33,000 व्होल्ट, ॲबो 33,000 व्होल्ट आणि 250 ते 650 व्होल्ट. हाय व्होल्टेज ग्रेडिंगचं आपल्याला इथे पर्याय निवडायचा आहे. 0 ते 250 व्होल्ट हे लो रेंजसाठी आहे. त्यानंतर 250 व्होल्ट ते 650 हे मीडियम आहे आणि त्यानंतर 650 व्होल्ट ते 33,000 हा हाय व्होल्टेज रेंज आहे आणि ॲबो 33,000 हे एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी, 650 ते 33,000 व्होल्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हिच वन इज द एक्झाम्पल फॉर केमिकल हॅझार्ड. जे अनेक प्रकारचे अपघात होतात, हॅझार्ड होतात. याच्यापैकी केमिकल हॅझार्ड म्हणजे काय? फॅटिग्यू, बॅक्टेरिया, कोरोसिव्ह, सिकनेस. तर याचं उत्तर असणार आहे कोरोसिव्ह. म्हणजे जे काही कोरोजन होत असतं, गंज चढत असतो, तर याला केमिकल हॅझार्ड असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेफ्टी. सेफ्टीचा अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे? तो ऑक्युपेशनल हॅझार्ड, प्रोव्हाइड सेफ वर्क एन्व्हायरमेंट, गिविंग फर्स्ट एड ट्रीटमेंट टू द व्हिक्टीम, किंवा डी आहे द फ्रीडम और प्रोटेक्शन फ्रॉम हार्म डेंजर ETC. तर याचं उत्तर आहे डी उत्तर असणार आहे याचं. त्यानंतर व्हिच टाईप ऑफ ॲक्सेसरीज द फ्यूज कम्स अंडर. फ्यूज या कोणत्या ॲक्सेसरीज प्रकारामध्ये येतात? 4 प्रकार इथे दिलेले आहेत. कंट्रोलिंग ॲक्सेसरीज, कंट्रोलिंग ॲक्सेसरीजमध्ये स्विचेस येतात. होल्डिंग ॲक्सेसरीजमध्ये होल्डर येतात. सेफ्टी ॲक्सेसरीज, सुरक्षिततेचे उपसाधने आणि आउटलेट ॲक्सेसरीज. तर याचं उत्तर अर्थातच सी असणार आहे, सेफ्टी ॲक्सेसरीज सी असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, व्हिच इज द युनिट ऑफ कॅपॅसिटी ऑफ स्टोरेज सेल. बॅटरीविषयी हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे स्टोरेज सेल या शब्दावरून. तर व्हिच इज द युनिट कॅपॅसिटी ऑफ स्टोरेज सेल. स्टोरेज सेलचं युनिट काय असणार आहे? इथं दिलेले 1 ॲम्पियर आवर, वॅट, व्होल्ट ॲम्पियर. तर बॅटरीविषयी या ठिकाणी स्टोरेज सेलचं जे दिलेलं असतं त्याचं उत्तर अर्थातच ए आहे, ॲम्पियर आवर. बॅटरीची कॅपॅसिटीसुद्धा आपण ॲम्पियर आवरमध्ये सांगत असतो, म्हणून त्याचं उत्तर ए येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हिच डिव्हाइस कन्व्हर्ट्स AC टू DC इन इन्व्हर्टर. इन्व्हर्टरमध्ये असं कोणतं डिव्हाइस आहे, उपकरण आहे की ते AC सप्लायचं DC सप्लायमध्ये रूपांतर करते. याच्यामध्ये 4 दिलेले पर्याय. एक आहे SCR, मेटल रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. हे सर्वच AC मध्ये DC मध्ये रूपांतर करतात. मेटल रेक्टिफायरसुद्धा, ब्रिज रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि SCR हे सर्वच ACचं सप्लायचं DC मध्ये रूपांतर करतात. परंतु यामध्ये इन्व्हर्टरमध्ये जे पार्ट असणार आहे तो आहे SCR, म्हणून याचं उत्तर आहे SCR. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स. आता कॅपॅसिटन्स शब्दावरून हा कॅपॅसिटरविषयी हा प्रश्न आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इफ इट स्टोअर्स 1 कुलम ऑफ चार्ज ॲट 1 व्होल्ट. तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू सांगा की तेव्हा ते 1 कुलम चार्ज हा 1 व्होल्टमध्ये सप्लाय व्होल्टेजला स्टोअर करणार आहे. तर किती कॅपॅसिटन्सची त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? पर्याय बघा, 1 वॅट्स, ओहम तर रेजिस्टन्स विषयी,
वॅट तर इलेक्ट्रिकल पॉवर विषयी, फॅरॅड हे कॅपॅसिटर विषयी आणि हेनरी इंडक्टन्समध्ये विषयी. अर्थातच याचं उत्तर असणार आहे फॅरॅड, सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला असणार आहे, व्हॉट इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर मोजण्याचा फॉर्म्युला काय आहे? ते चारही फॉर्म्युले इथे दिलेले आहेत. पहिला आहे P बरोबर I वर्ग R, I स्क्वेअर R आहे. इथं प्रिंटमध्ये जरी I2 R दिसत असलं तर I वर्ग R असं वाचायचं आहे. दुसरं आहे P बरोबर R अपॉन V स्क्वेअर, C आहे P बरोबर IR आणि D आहे P बरोबर I अपॉन V. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक पॉवर. तर इलेक्ट्रिक पॉवरचं काय सूत्र असणार आहे? अर्थातच याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे E I वर्ग R, हे याचं उत्तर आहे. पॉवरचे सूत्र आपल्याला माहिती आहे, व्होल्टेज गुणले करंट बरोबर पॉवर आहे. I वर्ग R पण पॉवर आहे, या ठिकाणी I वर्ग R येईल. त्यानंतर प्रश्न आहे व्हिच इलेक्ट्रोलाइट इज यूज्ड इन लेड ॲसिड बॅटरी. लेड ॲसिड बॅटरी जी असली चार्जिंगची बॅटरी आपली मोटरसायकलमध्ये असते, जीपमध्ये असते, ट्रकमध्ये जी बॅटरी वापरतात ते लेड ॲसिड बॅटरी असते. तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट कोणतं वापरतो? इलेक्ट्रोलाइट म्हणजे जे केमिकल असतं, पाणी आणि सल्फ्युरिक ॲसिड यांचं मिश्रित असतं. इथं बघा डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. डायल्यूट म्हणजे ज्याच्यामध्ये शुद्ध ॲसिडमध्ये जे पाणी मिक्स करतात त्याला डायल्युटेड म्हणतात. डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम क्लोराईड. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नाही आहे, एकदम शुद्ध आहे. सहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड अमोनियम क्लोराईड. त्यानंतरचा पर्याय आहे कॉन्सन्ट्रेटेड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि D आहे डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड. अर्थात आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर असणार आहे D डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड अधिक पाणी एकत्र केल्यानंतर त्याला डायल्युटेड असं म्हणतात. तर D पर्यायावर क्लिक करूया. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच सोल्डरिंग मेथड इज यूज्ड टू सोल्डर अंडरग्राउंड केबल जॉईंट. अंडरग्राउंड केबल जे असतात त्याचा जॉईंट करण्यासाठी आपण कोणतं सोल्डर करण्याची पद्धत वापरणार आहेत असा प्रश्न आहे. इथं 4 पद्धती दिल्या आहेत. DIP सोल्डरिंग, सोल्डरिंग आयर्न मेथड, पॉट अँड लॅडर मेथड, मशीन सोल्डरिंग मेथड. अर्थात आपल्याला माहिती आहे की केबलच्या जॉईंटचं सोल्डर करण्यासाठी आपल्याला पॉट अँड लॅडर मेथड ही वापरावी लागते. म्हणून त्याचं उत्तर असणार आहे C. पॉट म्हणजे भांडं आणि लॅडर म्हणजे पळी. भांड्यामध्ये सोल्डर वितळून पळीच्या साहाय्याने ते केबलच्या जॉईंटवरती टाकतात. तर ही पद्धत आहे पॉट अँड लॅडर मेथड, म्हणून त्याचं उत्तर C आहे. यानंतरचा प्रश्न आपला असला आहे व्हॉट इज पॉवर इन प्युअर इंडक्टिव्ह AC सर्किट. प्युअर इंडक्टिव्ह AC सर्किट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कॉईल असते. तर त्याच्यामध्ये पॉवर किती असू शकते असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये प्युअर इंडक्टिव्ह सर्किट पॉवर अर्थातच याचं उत्तर असणार आहे 0 kW. कारण याचा पॉवर फॅक्टर 90° लॅगिंग असतो. म्हणून पॉवरचं सूत्र आहे cos phi, VI cos phi असं म्हणतात. आणि म्हणून फाय म्हणजे पॉवर फॅक्टर याचा 0 येत असल्यामुळं त्याचं 0 kW हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. यानंतरचा प्रश्न आपला आहे व्हॉट डज 7 इंडिकेट इन 27 केबल. 27च्या केबलमध्ये हे 7 हा आकडा काय दर्शवितो? त्याचे पर्याय बघा. इन्सुलेशन ग्रेड, डायमीटर इन मिलीमीटर, नंबर ऑफ कंडक्टर, कंडक्टरची संख्या, तारांची संख्या आणि साईज ऑफ कंडक्टर इन गेज. साईज ऑफ कंडक्टर इन गेज. तर या ठिकाणी माहिती आहे आपल्याला 7-20 हा गेज आहे. 27च्या केबलमध्ये 20 गेजच्या 7 तारा असतात. म्हणून 7 हा आकडा हा नंबर ऑफ कंडक्टर म्हणजे कंडक्टरची संख्या ही 7 असते हे दर्शवित आहे. म्हणून अर्थातच याचं उत्तर C येईल. यानंतरचा प्रश्न असला आपला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टरची काय किंमत असणार आहे? पर्याय बघा दिले जाऊ. 1.23, 1.11, 0.81 आणि 0.707. तर याच्यापैकी फॉर्म फॅक्टर आपल्याला विचारलेलं आहे, फॉर्म फॅक्टर. आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे B 1.11.
याचं उत्तर आहे फॉर्म फॅक्टरचं. त्यानंतरचा प्रश्न आहे विच इज द सिम्पलेस्ट मेथड युज्ड टू मेजर लो रेजिस्टन्स. कमी रेजिस्टन्स मोजण्याची एकदम सिंपल कोणती पद्धत आहे, कोणती मेथड आहे? याच्यात 4 पद्धती दिलेल्या आहेत. व्होल्टमीटर ॲमीटर मेथड, स्लाइड वायर ब्रिज मेथड, पोस्ट ऑफिस बेस मेथड आणि केल्विन ब्रिज मेथड. हे 4ही पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला रेजिस्टन्सची किंमत मोजता येते. परंतु कमी रेजिस्टन्सची किंमत मोजण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे व्होल्टमीटर ॲमीटर मेथड. म्हणून याचं उत्तर असणार आहे ए, व्होल्टमीटर ॲमीटर मेथड. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला व्हॉट इज द शेप ऑफ द वेव फॉर्म ऑफ EC. ECचा वेव फॉर्म काय असणार आहे? अल्टरनेटिंग करंटचा वेव फॉर्म. 4 वेव फॉर्म दिले तिथे, साइन वेव, स्क्वेअर वेव, सॉ टूथ वेव, पल्सेटिंग वेव. ECचा अर्थातच आपल्याला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर इथे आहे साइन वेव. ECचा वेव फॉर्म काय असतो आलेखाचा, तो साइन वेव त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला असणार आहे व्हॉट इज द रीडिंग ऑफ गॅल्व्हनोमीटर इन व्हीटस्टोन ब्रिज ॲट बॅलन्स स्टेज. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये जे गॅल्व्हनोमीटर वापरलेलं असतं की त्याचं बॅलन्स असताना किती रीडिंग येणार आहे, किती वाचन येईल असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय बघा. हाय डिफ्लेक्शन, जास्तीत जास्त किंमत दर्शवेल तो काटा गॅल्व्हनोमीटर. लो डिफ्लेक्शन, कमी रीडिंग दाखवेल. नल डिफ्लेक्शन, नल म्हणजे 0 रीडिंग दाखवेल आणि व्हायब्रेट होत जाईल, काटा हलत राहील. तर अर्थातच आपल्याला माहिती आहे बॅलन्स ब्रिज असताना व्हीटस्टोन ब्रिजमधील गॅल्व्हनोमीटर हा नल डिफ्लेक्शन म्हणजे 0 डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणून याचं C उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे व्हॉट इज द मिनिमम साईज ऑफ द कॉपर प्लेट इलेक्ट्रोड. कॉपर प्लेट आपण वापरतो आर्थिंगसाठी, मग चौकोनी आकाराचे असते हे. म्हणून इथं प्रश्न बघा व्हॉट इज द मिनिमम साईज. कमी साईज काय आहे कॉपर प्लेटची? सेंटीमीटरमध्ये इथं 4 साईज दिलेले आहेत, 30 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर. त्यानंतर B आहे 60 सेंटीमीटर गुणले 40 सेंटीमीटर. C आहे 60 सेंटीमीटर गुणले 50 सेंटीमीटर आणि D आहे 60 सेंटीमीटर गुणले 60 सेंटीमीटर. तर स्क्वेअरमध्ये चौकोनी असल्यामुळे अर्थातच याचं उत्तर येणार आहे D, 60 सेंटीमीटर गुणले 60 सेंटीमीटर. त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द करंट ॲज पर ओहम्स लॉ. ओहमच्या नियमाप्रमाणे कोणती इलेक्ट्रिकल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे करंट, व्होल्टेज, याला इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणतात. मग ओहमच्या नियमामध्ये कोणती इलेक्ट्रिकल क्वांटिटी ही करंटच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात असते. ओहमचा नियम माहिती आहे आपल्याला, व्होल्टेज असम प्रमाणात असतं आणि रेजिस्टन्स व्यस्त प्रमाणात असतं. बघ इथं 4 पर्याय दिलेत, रेजिस्टन्स, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी. 4 पर्यायापैकी आपल्याला माहिती आहे आता व्यस्त प्रमाणामध्ये काय असतं हे तर रेजिस्टन्स असतं. म्हणून याचं उत्तर रेजिस्टन्स येईल. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे व्हिच मटेरियल हॅज हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कॅपॅसिटरच्या बाबतीत हा प्रश्न आहे. कोणतं मटेरियल हे हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे त्याचा असतो? कोणत्या मटेरियलचं आहे? इथं 4 पर्याय आहेत. इयर म्हणजे हवा, पेपर म्हणजे कागद, सिरेमिक म्हणजे काचेचं बनवतात त्याच्यापासून, पॉलिस्टर. तर हे 4 पैकी कोणतं हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार आहे? तर हे 4 पैकी अर्थातच याचं उत्तर असणार आहे C, सिरेमिक. हे याचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपला व्हिच सोल्डरिंग फ्लक्स यूज फॉर सोल्डरिंग इलेक्ट्रिकल जॉईंट. इलेक्ट्रिकल जॉईंटसाठी कोणतं सोल्डरिंग फ्लक्स वापरतात? सोल्डरिंग मेटल म्हणजे ती जी आपण वितळवतो तार असते सोल्डरिंग करण्यासाठी, आणि फ्लक्स म्हणजे जे मेणासारखा पदार्थ असतो तो तारेवरचं जे खराब मटेरियल काढून टाकण्यासाठी फ्लक्स आपण वापरतो आणि त्यामुळे जॉईंट हा पक्का होतो. तर कोणतं फ्लक्स वापरतात इलेक्ट्रिकल जॉईंटसाठी? 4 दिलेत बघा. रोझिन, झिंक क्लोराईड, साई अमोनिया रोझिन, डायल्युटेड क्लोराईड ॲसिड. याच्यापैकी आपल्याला माहिती आहे अर्थातच याचं उत्तर आपलं असणार आहे ए, रोझिन. एवर क्लिक करूया. यानंतरचा प्रश्न आहे व्हिच कॅटेगरी द फायर ड्यू टू गॅस अँड लिक्विफाईड गॅस कम्स अंडर. गॅस म्हणजे वायू आणि लिक्विफाईड गॅस त्याच्यामध्ये म्हणजे लिक्विडचं प्रमाण असते असं वायू
हे कोणत्या कॅटेगरीच्या आगीच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, प्रकारामध्ये येतात? 4 प्रकार आहेत बघा आगीचे. क्लास सी फायर, क्लास ए फायर, क्लास डी फायर, क्लास बी फायर. आपल्याला माहिती आहे अर्थातच याच्यामध्ये आपलं उत्तर आहे क्लास सी फायर. याच्यावर क्लिक करू आपण. तर हे गॅस, वायू आणि लिक्विडयुक्त गॅस हे क्लास सी फायर आगीच्या क्लास सी प्रकारामध्ये येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच मेटल इज यूज टू मेक सोल्डरिंग आयर्न बीट. सोल्डरिंग आयर्नचं बीट बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? बघा पर्याय. आयर्न म्हणजे लोखंड, स्टील, ब्रास, कॉपर. बघा इथं समानार्थी शब्द असतात जवळजवळ आपल्याला जम्बलिंग. तर सोल्डरिंग आयर्नचं बीट म्हणजे पुढचा भाग जो आहे तो बनवण्यासाठी कोणतं धातू वापरतात, असा आपला हा प्रश्न आहे. याचं उत्तर असणारे अर्थात डी, कॉपर, तांबा हा धातू वापरतात. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच स्विच इज हॅव्हिंग 4 टर्मिनल्स. कोणत्या स्विचला 4 टर्मिनल असतात, 4 टोके असतात? सिंगल पोल 1 वे स्विच, याला एकच टोक असते. सिंगल पोल 2 वे स्विच, 2 मार्ग असतात. इंटरमिजिएट स्विच आणि पुल स्विच. अर्थात या सर्व स्विचच्या प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे इंटरमिजिएट स्विच, एक लॅम्प 3 ठिकाणावर नियंत्रित करणे, या प्रॅक्टिकलमध्ये आपण हे बघितलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे सी, इंटरमिजिएट स्विच. याला 4 टर्मिनल असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच मटेरियल हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. कोणत्या मटेरियलला 4 पैकी हे 4 दिलेले आहेत आपल्याला? कार्बन, टंगस्टन, नायक्रोम आणि मॅग्नीम. यापैकी कोणत्या मटेरियलला निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो? निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे पदार्थाचं तापमान वाढवलं असतं त्याचं रेजिस्टन्स कमी होतो, त्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणतात. आणि ज्या धातूचं तापमान वाढवलं असतं रेजिस्टन्स वाढतो त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणतात. या प्रश्नामध्ये आपलं 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामध्ये अर्थातच निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट या 4 पैकी याचं उत्तर ए असणार आहे. कार्बन हा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे. कार्बनचं तापमान वाढवलं असतं रेजिस्टन्स कमी होतो, म्हणून त्याचं उत्तर कार्बन आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला आहे व्हिच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड EMF इन कॉईल. कॉईलमध्ये निर्माण होणारं जे EMF आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, याची दिशा शोधून काढण्यासाठी कोणता नियम आपण वापरतो? कॉईलमधले EMF शोधून काढण्यासाठी इथे 4 दिलेले आहेत. क्लॉक रूल, लेन्झचा लॉ, ॲम्पियर रूल आणि कॉर्कस्क्रू रूल. या 4 पैकी कॉईलमधलं EMFची दिशा शोधून काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर असणार आहे लेन्झचा नियम. लेन्झच्या नियमाच्या आपण कॉईलमध्ये निर्माण होणारा EMF शोधून काढतो, म्हणून याचं उत्तर आहे बी, लेन्झ लॉ. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच इज द व्हर्टिकल क्लिअरन्स ऑफ लो अँड मिडियम व्होल्टेज लाईन्स. आपल्या घरामध्ये गावामध्ये जे मिडियम व्होल्टेज लाईन जातात त्याच्यामध्ये RYBN 440 व्होल्ट असतं, 2 मध्ये 3 फेज सप्लाय, एक न्यूट्रल असते, 4 वायर सिस्टीम. यामध्ये बिल्डिंगपासून किती अंतर असणार आहे त्याचं व्हर्टिकल क्लिअरन्स लो आणि मिडियम लाईनमध्ये? बिल्डिंग आणि त्याच्या लाईनमध्ये किती अंतर असावं? याच्यामध्ये दिलेत 4 पर्याय. 1.2 मीटर, 2.5 मीटर, 5.8 मीटर, 6.1 मीटर. हे 4 पर्यायापैकी आपल्याला माहिती आहे याचं उत्तर अर्थातच असणार आहे बी, 2.5 मीटर. बिल्डिंग आणि तारेमधलं अंतर. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच स्क्रूड्रायव्हर इज यूज फॉर ड्रायव्हिंग स्टार हेडेड स्क्रू. स्टार हेडेड स्क्रू खोलण्यासाठी कोणता स्क्रूड्रायव्हर वापरतात? इथे दिलेले आहे कनेक्टर स्क्रूड्रायव्हर, फिलिप्स स्क्रूड्रायव्हर, हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर आणि इन्सुलेटेड स्क्रूड्रायव्हर. या 3 स्क्रूड्रायव्हरचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तर अर्थातच स्टारचे स्क्रू खोलण्यासाठी आपल्याला फिलिप्स स्क्रूड्रायव्हर वापरावा लागतो, म्हणून याचं उत्तर आहे बी, फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिच इज अप्लाइड ऑन द बॅटरी टर्मिनल्स टू अवॉइड करोजन. बॅटरीचे जे टोक असतात, पॉझिटिव्ह टोक आणि निगेटिव्ह टोक, त्याला आपण वायर जोडतो, तर त्या टर्मिनलला गंज चढू नये, करोजन म्हणजे गंज चढू नये, खराब होऊ नये, म्हणून आपण काय वापरतो? तर इथं दिले सॉलिड ग्रीस, पेट्रोलियम जेली, जे हिवाळ्यामध्ये टाचा भेगा पडू नये म्हणून आपण वापरत होतो पेट्रोलियम जेली, लुब्रिकेटिंग ऑइल, लिक्विड ग्रीस
हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर या चार पर्यायापैकी याचं उत्तर असणार आहे पेट्रोलियम जेली. हे आपण बॅटरीचे टर्मिनल खराब होऊ नये म्हणून आपण याचा उपयोग करतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर इन कॉपर ॲटम. कॉपर ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, त्याचा अणुक्रमांक किती असतो, जे दिले 27, 28, 29, 30. अर्थातच याचं उत्तर आहे C29, कारण कॉपरचा अणुक्रमांक 29 आहे म्हणून त्याच्यात 29 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतरचा प्रश्न आपला आहे विच इज द एक्झाम्पल फॉर इंडक्टर. इंडक्टर म्हणजे कॉईल. तर या कॉईल ज्याच्यामध्ये असते त्याचं एक्झाम्पल काय आहे, उदाहरण काय आहे, जे दिलेत चोक, ट्रान्सफॉर्मर, बजर, इलेक्ट्रिक बेल. या सर्वांमध्ये कॉईल गुंडाळलेली असते. परंतु इंडक्टरसाठी आपण जे वापरतोय अर्थात चोक वापरतो म्हणून त्याचं उत्तर आहे चोक. तर अशा प्रकारे आपण 30 प्रश्न सोडवलेले आहेत एक्झाम्पलसाठी. याचा क्रम मी सेटिंग करताना म्हणजे बदलणारा क्रम दिलेला आहे, त्याच्यामुळं क्रम आपल्याला एकसारखे आलेले नाही आहेत. सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आपण आता सबमिट करूया. सबमिट केलं. त्यानंतर व्ह्यू स्कोअर बघू. बघा सर्व प्रश्नांचे आपले उत्तर बरोबर आहेत. आउट ऑफ 84 पैकी 84 आपल्याला गुण मिळालेले आहेत. तर सर्व प्रश्नांची उत्तरं आपली बरोबर आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकता. अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ यानंतरही आपल्या चॅनलवरती येत राहतात. आणि आता परीक्षा असल्यामुळे आपण परीक्षेविषयी आता सराव प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत. तर अशाच प्रकारचे सराव प्रश्नपत्रिका आणखी आपल्या चॅनलवर येणार आहेत. तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. त्याचप्रमाणे आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे BK अभिलाष. धन्यवाद.